तर चला आज आम्ही निघालो बाहेर म्हणजे आमच्या गावातील ग्रामदैवत शंभू देवांचं मंदिर आहे, तिकडे आम्ही जायला निघालो। खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावात। त्यामुळे आम्ही यशवीला मी नेलंच नव्हतं, त्यामुळे मग यशवीला फर्स्ट टाइम घेऊन जायचं होतं, त्यामुळे आज आम्ही निघालो होतो। असं छान रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी, गाडीवर आम्ही जात होतो। मोक्षाचे पप्पा, मी आणि यशवी। आणि हे जे पाणी बघताय तुम्ही, हे एलदरीचे तळ जे म्हणतात का, ते पूर्ण इथून चालू होतं। त्यामुळे हे जे मधातला रस्ता आहे का, याच्या साईडने जे दिसतं का, ते पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेलं असतं। आता पण असतं, पण आता काय उन्हाळा जास्त चालू झाला की ते कमी कमी होऊन जातं पाणी। आता थोडं कमी झालंय त्यातलं, म्हणजे काही शेतामध्ये आहे, पण जे रस्त्याच्या बाजूचं आहे का, ते पूर्ण आता कोरडं होत चाललंय। आणि नंतर आम्ही पोहोचलो इथे मंदिरामध्ये। तुम्ही बघू शकतात मंदिराचं वातावरण खूप छान असं आहे। छान असे नंदी आहे बाहेरच। नंदी म्हणले की आमच्या मोक्षाला एकच आठवतं, कुठल्याही महादेवाच्या मंदिरात गेले की तिला असं वाटतं की नंदीच्या कानात काहीतरी सांगावं। इथे वरती म्हणजे तिचा हात पुरत नव्हता, त्यामुळे ती वरती चढली, कारण की दुरून तिला नव्हतं जाता येत। तरी तिनं खूप काळजी घेतली, पाय वगैरे लागू नये म्हणून। छान असं बोलली नंदीच्या कानामध्ये, काय बोलली ते तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ करून नंतर दाखवेल। पण लेकरांना खरंच ना, त्यांच्या मनाने काही वागू दिलं की चांगले वागतात मस्त। त्यामुळे तिनं तिचं मस्त छान वरती गेली, नंदीच्या कानात बोलली आणि खाली आली। आणि इथलं वातावरण माणसांना तर खूप छान आहे। गावाच्या थोडं बाहेर आहे हे मंदिर, नवं गाव आणि जुनं गाव असं म्हणतात। आमच्या गावात इथे म्हणतात जुन्या गावातला महादेव। आणि आम्ही गेलो त्या टायमिंगला मंदिराला बाहेरून उघडं होतं, पण जे पुजारी आहेत मंदिराचे ते बाहेरगावी गेलेले असल्यामुळे तिथे लॉक होतं लावलेलं, त्यामुळे आम्हाला काही मदत जाऊन दर्शन नाही घेता आलं। आम्ही बाहेरूनच दर्शन केलं। पण तुम्ही बघू शकतात महादेवाचे मंदिर किती सुंदर आहे, आणि महादेव पण किती छान सजवलेला होता। हे बघा, मनातून श्रद्धा असेल ना, कुठूनही दर्शन घेतलं तर काही हरकत नाही। त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतलं। आणि हे मंदिराच्या बाहेरचं एरिया आहे। पाठीमागून आम्ही फेरी वगैरे मारत होतो, तेव्हा हे अशी मस्त छान हनुमानाचे याची पेंटिंग केलेल्या होत्या। इथे रामाची पेंटिंग होती छान अशी। आणि त्याच्यानंतर परत आम्ही इथून मंदिरातून बाहेर आलो। खरंच मंदिरात कुठल्याही जा तुम्ही, खूप प्रसन्न वाटतंय। आणि त्याचबरोबर फॅमिलीसोबत असले की एकदम छान असं वाटतंय। छान मंदिरात दर्शन वगैरे घेतलं। इथे पण महादेवाचे छोटे छोटे मंदिर होते, त्या मंदिराला पण आम्ही गेलो होतो। मंदिराच्या बाहेरच आहे ते, पण खूप छान असं आहे। तिथे पण महादेवाची मूर्ती वगैरे होत्या, आणि तिथे दर्शन घेतलं। आणि हे बघा, हे आमच्या गावातलं नवीन मंदिर झालं, म्हणजे भगवान बाबाचं। एवढे दिवस नव्हतं हे मंदिर, आणि तुम्ही बघू शकतात एवढ्या खेड्यामध्ये एवढं छान काम करून घेतलं ना, खरंच खूप छान वाटत होतं। मी आणि यशवी इथे पहिल्यांदाच गेलो होतो। मोक्षा आणि मोक्षाचे पप्पा बरेचदा जाऊन आले आम्ही, कारण की मी डिलेवरीसाठी आईकडे गेलेले होते, त्यामुळे तेव्हाच हे काम वगैरे झालं। इथे सप्ताह चालू होता, त्याच्यामुळे हे काम फास्ट करून घेतलं होतं। आणि खूप छान अशी इथं भगवान बाबाची मूर्ती वगैरे आहे। मधात पण गाभारा वगैरे छान एकदम सुंदर असं इथलं काम केलेलं आहे। तिकडून बाहेरून खिडकी असल्यामुळे त्या मूर्तीचं काही व्यवस्थित शूट येत नव्हतं। आणि त्याच्यामुळे नंतर मग हे मंदिराच्या वरचा भाग आहे, वरती पण एवढं सुंदर बनवलं ना, असं वाटत होतं की हे बाहेर गावचं मंदिर आहे। पहिल्यांदा बघितल्यामुळं मला तर खूप छान वाटलं बरं का। काम पण एवढं सुंदर केलं होतं त्याचं, खूप भारी। आणि ही बघा कृष्णाची मूर्ती इतकी सुंदर होती ना, एवढी भारी दिसत होती। आम्ही मस्त तिला बघितलं, छान एकदम छान अशी दिसत होती बघा। तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये। मी पहिल्यांदा सर्व गोष्टी बघायला, त्यामुळे मला तर खूप नवीन वाटत होतं। आता माझा व्हिडिओ बघणाऱ्यांनी बरेचदा हे बघितलं असेल, त्याला बोर वाटेल, पण काय हरकत नाही, कारण की मी पहिल्यांदा बघते, त्यामुळे मला तरी नवीन वाटतं। आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगायला पाहिजे। ज्यांनी बघितलेलं आहे त्यांनी परत एकदा बघा, ज्यांनी नाही बघितलं त्याच्यासाठी माझ्यासारखं काहीतरी नवीनच असणार आहे, बघितलं तरी हरकत नाही। आणि हे मंदिराच्या पाठीमागचा भाग होता। सगळ्यात सुंदर दृश्य इथं होतं, कारण की पाठीमागे जे तळ्याचं पाणी होतं। आणि आम्ही संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान गेलो होतो, तर सूर्यास्त एवढं भारी दिसत होतं। सूर्य पण असं वाटत होतं की आपण दुसऱ्या बाहेर ठिकाणी कुठेतरी गेलो आहेत। आणि इतकं सुंदर मंदिराचं वातावरण होतं ना, हे पूर्ण पाठीमागचा सीन होता, तुम्ही बघू शकताय। यशवी तर आमच्या यशवी घरी राहिली की एवढी रडायली, बाहेर नेली की एकदम खुश व्हायली, खरंच ना। आणि हे आहे मंदिराच्या समोरचा भाग, इथे महादेवाची मूर्ती आहे। आणि बाजूला असं छान डेकोरेट केलेलं आहे। आणि हत्ती पण एवढे सुंदर होते, ते दोन्ही पण हत्ती
खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात वातावरण तर किती सुंदर आहे. एवढे सुंदर वातावरण होतं त्यामुळे आम्ही जास्त टाईम तिकडेच घातला आज. खूप म्हणजे 4-4:30ला गेलो होतो आम्ही तर 6 वाजले आम्हाला घरी यायला. एवढं सुंदर मंदिराचा परिसर आहे आणि इथं म्हणजे खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही जर कधी आलात तर मग नक्की या मंदिराला भेट द्या. खूप छान असं मंदिर आहे. मोक्षाचं परत एकदा चाललं होतं मम्मी नंदीच्या कानात मला परत काहीतरी सांगायचं आहे, तू त्या नंदीचं शूट घे ना. मी म्हणलं बरं चल जाईल. तर तिला पण आता व्हिडिओची एवढी आवड होऊ लागली की ती म्हणती माझा पण व्हिडिओ काढ. त्यामुळे ती परत एकदा गेली. मस्त दर्शन वगैरे करून आलो आम्ही. निवांत बसलो होतो पण तिचं परत चाललं होतं. म्हटलं जा म्हणलं. गेली ती परत एकदा. परत काय सांगून आली नंदीच्या कानात तिलाच माहिती आहे.